ईद ए मिलादुन नबी के मौके पर बेंगलुरु के बनशंकरी में एक खास लंगर का एहतमाम किया जा रहा है। ये लंगर 1 अक्टूबर यानी बरोज इतवार को लंगर लगाया जा रहा है, जिसमें बड़ी तादाद में लोग शामिल होने वाले हैं। इस प्रोग्राम में हिंदू मुस्लिम इत्तेहाद भी देखने को मिलेगा। इस लंगर के एहतमाम में तमाम मजहब के लोग शामिल हैं, यानी हिंदू और मुसलमान मिलकर ये प्रोग्राम मुनक्कद कर रहे हैं। बनशंकरी के तमाम इलाके में तमाम लोगों को लंगर की दावत दी गई है। इसमें मारूफ समाजी कारकुन अग्नि श्रीधर की सरपरस्ती में ये प्रोग्राम हो रहा है, जिसमें 100 मन से ज़्यादा बिरयानी और वेजिटेरियन खाने वालों के लिए वेजिटेरियन खाना भी मौजूद होगा। इस प्रोग्राम में बड़ी तादाद में लोग शामिल होने वाले हैं। आइए जानते हैं प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान जिम्मेदारान क्या कह रहे हैं। अल्हम्दुलिल्लाह पहली बार हमारे इस बनशंकरी इलाके के खरिये में सारे हम हिंदू मुस्लिम भाई एकजुट होकर जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का एक जहती प्रोग्राम हम लोग जो है मिलके इस साल गुजारने की अल्हम्दुलिल्लाह हम लोग तैयारी कर रहे हैं। सारी तैयारियां अल्हम्दुलिल्लाह हो चुकी हैं। तो पहली बार कॉन्सेप्ट आया कि मुल्क के हालात को देखते हुए, हमारे स्टेट के हालात को देखते हुए, हम लोगों के दिलों के अंदर जो सेकुलरपन है, इस सेकुलरपन को हम लोग किस तरह से आगे लेके आएँ, इस सोच में हम सारे नौजवान, मेरे बचपन के जो भी साथियाँ हैं नॉन मुस्लिम, सब लोग हम मिलके बैठे। जो हमारे साथ बचपन से खेल कूद रहे थे, इन लोगों के साथ बहुत सालाना से जो है बहुत बड़ी गैप हो गई थी। तो हम लोग बैठ कर सोचे कि ये कुछ ऐसा इवेंट करते हैं जिसकी वजह से एक भाईचारगी हम लोगों की बढ़े, एकता बढ़े और हम दोनों के दिल जो एकजुट हैं, इसे इन आने चंद अरसों से हम लोगों की जो जुदाई थी, इस जुदाई पर जो है हम लोग मिल के एक मौके पे, जैसे रहमतुल्लिल आलमीन हैं, इस मिलाद के मौके पे हम सारे हिंदू मुस्लिम भाई सब मिल के जो है एक आलीशान पैमाने पे जो है एक दावत का जो एहतमाम किया गया है, जिसमें तकरीबन 25,000 लोगों से 30,000 लोगों का हम लोग जो है इंतज़ाम किए हैं। उस दिन वेज और नॉन वेज संडे का दिन होगा। आने वाली इस इतवार 1 अक्टूबर के दिन सवेरे 11 बजे से लेकर रात के 10 बजे तक जो है अल्हम्दुलिल्लाह हमारे बनशंकरी अंजुमन इस्लामिया फैज़ उमर ईदगाह के आगे का जो फर्स्ट क्रॉस और सेकंड क्रॉस का जो रास्ता है, इस रास्ते में जो है दावत आम होगी, जिसमें खुसूसी तौर पे हमारे इलाके के सारे हिंदू मुस्लिम सिख ईसाई जो भी तबके के यहाँ पे लोग हैं, सबके लिए आम दावत है। मैं सारे हमारे इलाके के और दीगर जितने भी हमारे बेंगलुरु शहर के चाहने वाले जब जो हैं सब इस इवेंट में जो है हिस्सा लें। और मैं खुशी के साथ बोलता हूँ कि हमारे इस बनशंकरी इलाके के सारे नौजवान इसमें जुड़ के पहली बार जो है हम इस बनशंकरी के पूरे जितने भी इलाके के लोग हैं सब मिल के जो है ये इवेंट कर रहे हैं। तो मुझे बहुत खुशी है कि इस तरह का माहौल हम सारे शहर में, सारे स्टेट में और सारे मुल्क में आगे आने वाले दिनों में लेके जाएं, ताकि जो शिद्दत पसंद लोग हैं उनको जवाब देने के लिए सबसे बेहतरीन एक काम है कि हम लोग सब एक हैं। हमारे में किसी तरह की भेदभाव नहीं है। हम सब हिंदुस्तानी हैं, हम सब कर्नाटक के हैं, हम सब एक हैं। हमारे अंदर किसी तरह का भेदभाव नहीं है। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಫಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯ ದೊಡ್ಡವರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಮುಂಬರುವ ಅಕ್ಟೋಬರ್ 1ನೇ ತಾರೀಕು ಭಾನುವಾರದಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 11 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ ರಾತ್ರಿ 8-9 ಗಂಟೆವರೆಗೂ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಅಂತ ಊರ ಹಬ್ಬ. ಇದು ಮುಸ್ಲಿಂ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟುಗೂಡಿ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಎಲ್ಲದೂ ಮರೆತು, ಈ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬರ್ತಾ ಇರೋದು ಒಂದು ಸ್ನೇಹ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟೇ. ಆ ಸ್ನೇಹ ಬಾಂಧವ್ಯ ಇವತ್ತಿಂದ ಅಲ್ಲ, ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಿಂದ ನಾವು ಆವಾಗಿಂದ ಇವರೆಗೂ ಒಂದೇ ಥರದ ಬೆಳೆದಿದ್ದೀವಿ. ಆ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಬೆಳಿಬೇಕನ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ, ಇದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗರಿಗೆಲ್ಲ ನಾನಾ ರೀತಿಯ ಕೆಟ್ಟ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಾಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಂದುಗೂಡಿ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ಅವರೆಲ್ಲ ಕಲ್ತ್ಕೊಂಡು ಒಂದಾಗಿ ಗೂಡಬೇಕು, ಒಟ್ಟಾಗಿ ಎಲ್ಲ ನಿಂತು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮನ ಭೇದ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲದೆ ಒಂದೇ ಸಮಾಜ, ಒಂದೇ ಜನ, ಒಂದೇ ಜಾತಿ, ಅದು ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ಮಾತ್ರನೇ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಒಂದಾಗಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬವನ್ನು ತಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇರೋದು, ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಆಚರಿಸ್ತಾ ಇರೋದು. ಈಗ ಏನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ?
ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರಶಾಂತ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು, ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಸೇನೆ ಬೆಂಗಳೂರು ನಗರದ ಅಧ್ಯಕ್ಷ. ಜಸ್ಮೆ ಈದ್ ಮಿಲಾದ್ ಉನ್ ನಬಿ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ನಾವು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಯಿ ಥರ ಎಲ್ಲ ಒಗ್ಗೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈ ನಡುವೆ ಈ ಹಿಜಾಬಿಂದ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಈ ಜಟ್ಕಾ ಕಟ್ಟಿ ಇರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ವಿಷ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೆಲವರು ಕೋಮವಾದಿಗಳು. ಆ ಕೋಮವಾದವನ್ನು ನಾವು ಆಚೆಗೆ ತಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಬೇಕು. ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಹೇಳ್ದಾಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಬೀಜ ಹಾಕೋದು ಮುಂದೊಂದು ದಿನ ನಮಗೆ ಫಲ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡುತ್ತೆ. ಇವತ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೂ ಮುಂದೊಂದು 20 ವರ್ಷ ಅಲ್ಲ 50 ವರ್ಷ ಆದ್ರೂ ಕೊನೆಗೊಂದು ದಿವಸ ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಇರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆ, ದೃಢವಾದ ನಂಬಿಕೆ ಮೊದಲಿಗೆ ಅಗ್ನಿಶ್ರೀಧರಣ ಅವ್ರಿಗೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಅವರಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವತ್ತಿಂದ ನಮ್ಮ ಸಿಕಂದರ್ ಸರ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ನಮಗೂ ಹೇಳಿದರು, ಬಚ್ಚನ್ ಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಈ ಏನು ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಏನು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಇದೆ, ಹಿಂದೂ ಸಮುದಾಯ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಸೇರಿಕೊಂಡು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು ಒಂದು 25,000 ಜನಕ್ಕೆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆ, ಯಾರು ದೊಡ್ಡವರಿಲ್ಲ, ಯಾರು ಚಿಕ್ಕವರಿಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಕಸ ಬಿದ್ದಿದ್ರು ನಾವು ಕಸ ಎತ್ತುತ್ತೀವಿ. ನಾವು ಇವ್ರು ತಿಂದು ಮುಸ್ಲಿಮವ್ರು ತಿಂದು ಬಿಸಾಕೋರು, ಹಿಂದೂ ತಿಂದು ಬಿಸಾಕೋರು ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, ನಾವೇ ಕಸ ಎತ್ತಿ ಹಾಕ್ತೀವಿ. ಆ ಥರ ಒಂದು ಮನೋಭಾವ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮನಸ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಬಯಸಿದ್ದೀವಿ. ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಬಯಸುವುದು ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ. ಆದರೆ ಕೆಲವು ಸಂಘಟನೆಗಳು, ಕೆಲವು ಶಕ್ತಿಗಳು ಧರ್ಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಗೋಸ್ಕರ ಸಮಾಜನ ಒಡೆಯೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಾವೇನು ಸರ್? ಇವಾಗ ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರನೇ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದಮೇಲೆ ಚಪ್ಪಲಿ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಹೊಡೆದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇದು ಏನಂತ. ಅವ್ರು ಎಷ್ಟೇ ನಮ್ಮ ವಿಷ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಿದ್ರೂ ಅದು ಫಲ ಆಗಲ್ಲ. ಅದು ನಾವೇನು ಅನ್ನೋದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಖಾಂತರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಗಣೇಶನ ಹಬ್ಬ ಇರ್ಬೋದು, ಶ್ರೀರಾಮನವಮಿ ಇರ್ಬೋದು, ಏನೇ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ದರೂ ನಾವು ಹೀಗೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಯಿ ಥರನೇ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ದೇಶ ಹೇಗೆ ಒಂದು ಅಂತ ಇದೆ, ರಾಜ್ಯನೂ ಒಂದೇ ಇರೋದು. ಧರ್ಮಗಳನ್ನ ನಾವು ಹುಟ್ಟಾಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಧರ್ಮಗಳನ್ನ ನಾವು ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಿಸಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಂದೇ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದರೆ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾದರಿ ಆಗಬೇಕು. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅನ್ನೋ ಭೇದ ಭಾವ ಇರಬಾರ್ದು. ಎಲ್ಲ ಕದ್ರೇನಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇರ್ಬೋದು, ಇಡೀ ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರರು ಇರ್ಬೋದು, ಬೆಂಗಳೂರು ಸೌತಲ್ಲಿರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ಸಂದೇಶನ ನಾವು ದೇಶಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಂಗಾಗುತ್ತೆ. ಇದು इस दिन हमें करना क्या है, एक अच्छा हिंदू मुसलमान में एक पैगाम पहला, दलित रहंदे, क्रिश्चियन रहंदे, मुसलमान रहंदे, हिंदू भाई रहंदे, ये सबको इकट्ठा करने के वास्ते पूरी एकजुट होकर मेहनत करने वाले हमारे सूफ़ी मूवमेंट के सिकंदर भाई, अनवर भाई, हम लोगों को बुलागो, ये तुम्हें हमें गले बने, हमें एकजुट होगो ये प्रोग्राम करेंगे. इसमें ना तुम्हें बड़े ना हमें बड़े, हमें कर रही को बोलो, हमें सब मिलकर ये प्रोग्राम करेंगे. अल्लाह के रसूल जिस दिन पैदा हुए उस दिन से हमें जश्न बनेंगे. और एक अच्छा पैगाम हमारे कर्नाटक स्टेट के लेवल में करीबन ये जितना भी जो कोमवादी जो कर ले वही जो हिंदू मुसलमान क्रिश्चियन दलित ये कर को भेदभाव कर ले गए, उनको एक सबक सिखाएंगे. मतलब कि ये करने से क्या भी फ़ायदा नहीं है, हमें एकजुट होकर ये करने से हमना फ़ायदा होता है. बोल को सारे हिंदू भाइयों को ये बंशंकरी सेकेंड स्टेज में दलित क्रिश्चियन हिंदू वहाँ कितने भी हैं उनको सबको जागो सूफी मूवमेंट की तरफ से दावत दे कोई. बंशंकरी के इलाके में ये पहला एक यूनिक प्रोग्राम करेंगे. जलसे बहुत कर लिए, जुलूस बहुत निकाल लिए, लेकिन एक यूनिक क्या है बोले तो खाना खिलाएंगे. अल्लाह के नाम से खाना खिलाएंगे. दरूद पढ़ते आए, दरूद पढ़ कर खा कर जाना. और ये मैसेज साथ ये पर्टिकुलर मुसलमानों के लिए नहीं, हिंदू मुस्लिम क्रिश्चियन सब मिलकर एक जैसे का पैगाम देना बोलकर ये प्रोग्राम हमारे नौजवान करें. मैं तहे दिल से उनका शुक्रिया गुजारते हुए अहलन व सहलन मरहबा कहते हुए मैं इनकी तायद करना चाहता हूँ. इंशाअल्लाह ये जो प्रोग्राम है यहाँ पर जो हो रहा है ये बहुत खुशी की बात है. हमारा बेंगलुरु साउथ में जो प्रोग्राम करना चाह रहे थे, हर एक आदमी नहीं है, इसके पीछे जितने भी नौजवान हैं और जितने भी जिम्मेदार लोग हैं बहुत जोश और उत्साह के साथ. और ऐसा नहीं है कि खाली एक ही कमेटी है बोल के, पूरे कमेटी मिल के उनके जो दोस्त अहबाब हैं जो नॉन मुस्लिम हैं, जैसे कि हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई है, सबको मिला को एक जोड़ जो जन्मना चाह रहा है यहाँ पर. एक बहुत बड़ा प्रोग्राम है ये, खाली प्रोग्राम ही नहीं है, ये एक बहुत बड़ा मैसेज है.
मैं हमारे तमाम यहाँ के साथियों की तरफ से, हमारे जो ये कार्रवाई में कनेक्टेड है, मैं उनके सबके तरफ से अब तमाम प्रेस हजरात का खैर मकदम करता हूँ।